स्वागत करतो। आता पाहूयात बातम्या विस्तारानं। महाराष्ट्र, मुंबई आणि राज्य सरकारची भाषा मराठीच आहे। इथं राहणाऱ्यांनी ती शिकलीच पाहिजे अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडली। मराठी भाषा सगळ्यांना आली नाही तरी चालेल असं मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भैयाजी जोशी यांनी मुंबईतल्या एका कार्यक्रमात व्यक्त केलं होतं। याबाबत शासनाची भूमिका काय असा सवाल भास्कर जाधव यांनी उपस्थित केल्यावर मुख्यमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। सरकारची भूमिका पक्की आहे। मुंबईची, महाराष्ट्राची, महाराष्ट्र शासनाची भाषा मराठीच आहे। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलं पाहिजे, प्रत्येकाला मराठी बोलता आलं पाहिजे। आणि खरं म्हणजे या माझ्या वक्तव्याच्या संदर्भात भैयाजींचे काही दुमत असेल असं मला वाटत नाही। तथापि मी पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं सांगतो, मुंबईची भाषा मराठी आहे, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे। इतर भाषांचा इथे सन्मान आहे, इतर भाषांचा इथे सन्मान आहे। कुठल्याही भाषेचा आम्ही अपमान करणार नाही, कारण जो स्वतःच्या भाषेवर प्रेम करतो तोच दुसऱ्याच्या भाषेवरही प्रेम करू शकतो, त्याच्यामुळे तो सन्मान आहेच। आणि म्हणून शासनाची भूमिका पक्की आहे, शासनाची भूमिका मराठी आहे। मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर सभागृहात शिवसेना उभाठा पक्षाच्या आणि भाजपाच्या सदस्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। हे सर्व सदस्य आपापल्या जागा सोडून पुढे आले। यामुळे कामकाज 5 मिनिटांसाठी अध्यक्षांनी तहकूब केलं। विधान परिषदेतही या वक्तव्याचे पडसाद उमटले। भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेचा अपमान केल्याचा आरोप करत विरोधक आक्रमक झाले आणि त्यांनी सभात्याग केला। महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी भाषा आली पाहिजे, शिकली पाहिजे आणि शिक्षणही मराठीत घेतलं पाहिजे, हीच राज्य सरकारची भूमिका आहे असं मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं। भैयाजी जोशी यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाल्याचं ते म्हणाले। मात्र विरोधकांचं समाधान झालं नाही। भैयाजी जोशी यांनी माफी मागावी आणि राज्य सरकारनं याचा निषेध करावा अशी मागणी विरोधकांनी केली। शिवसेना उभाठा पक्षाचे अनिल परब यांनी याबद्दलचा स्थगन प्रस्ताव मांडत महाराष्ट्रात मराठी भाषेचं सांस्कृतिक महत्त्व प्रचंड आहे, मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून मराठीला दुय्यम वागणूक दिली जाते असा आरोप केला। काँग्रेसचे भाई जगताप आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शशिकांत शिंदे यांनी देखील स्थगन प्रस्तावाला समर्थन दिलं। मात्र सभापतींनी हा स्थगन प्रस्ताव फेटाळून लावला। त्यानंतर विरोधकांनी हौद्यात उतरून यावर चर्चेची मागणी केली, त्यामुळे गदारोळ झाला आणि कामकाज दोनदा तहकूब करावं लागलं। दरम्यान भैयाजी जोशी यांच्या विधानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या आमदारांनी आज हुतात्मा चौकात आंदोलन केलं। यावेळी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली घोषणा देत भैयाजी जोशी यांनी माफी मागावी अशी मागणी करण्यात आली।